नमस्कार. वॉक विथ नेचर या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मागच्या भागात मी जरा तुम्हाला एक इंट्रो व्हिडिओ केला होता की तिल्लारीसारख्या निसर्गरम्य वातावरणात, म्हणजे जिथं हिरवळ असते, तुम्हाला म्हणजे जंगलात जर गेलं किंवा कुठल्या ठिकाणी गेलं तर मातीच दिसत नाही, एवढी हिरवळ आणि एवढं गवताळ प्रदेश तो आहे. अशा तिल्लारीसारख्या निसर्गरम्य वातावरणातून मी परळी वैजनाथसारख्या शहराच्या ठिकाणी रुजू झालो. आता एवढं निसर्गरम्य तिल्लारीला म्हणण्याचा मागचा उद्देश असा की तिथं मी जंगल आणि मोठी झाडं बघितलेली होती. परळीला आल्यावर तसा काही अनुभव आला नाही, कारण की शेवटी जो आमचा इकडचा मराठवाडा किंवा विदर्भ किंवा खानदेशचा जो एरिया आहे त्यामध्ये जे जंगलांचं प्रमाण आहे ते कमी होतं, आणि सह्याद्रीसारखा जंगल किंवा कोकणासारख्या जंगल इथं नाही आहे, कारण की तिथं पाऊस भरपूर प्रमाणात पडतो आणि इथं वातावरण थोडंसं शुष्क असतं, आणि त्याच्यामुळेच इथं तेवढं झाडांचं प्रमाण नव्हतं. आणि थोडंसं तोच विषय माझा होता की मी आल्या मला थोडंसं मूडअप झालं होतं की आपण एवढं निसर्गरम्य ठिकाण सोडून आपण अशा ठिकाणी आलो आहे की जिथं जास्तीत जास्त शेती प्रदेश आहे आणि एक आपण म्हणायला शुष्क प्रदेश आहे आणि काटेरी पानझाडे आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणात कमी झाडं असून फक्त झुडपं आहेत. पण कसं असतं, मी मागचाच तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला, त्यामध्ये आपण म्हणतो की ज्या गोष्टी असतात त्या दैवी स्वरूपाच्या असतात आणि ते जे दैवी शक्ती असतात ते आपल्याला कुठेतरी जागवून देतात की तू जे समजतोय ते चुकीचं आहे. इथं पण तसाच निसर्ग आहे जसा तू तिल्लारीला बघितला, आणि तोच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण की जेव्हा परळीला मी आलो तेव्हा मला असं वाटलं की आता जंगल सुटलं, आता काही याच्यापुढे मला प्राणी पक्षी वगैरे किंवा काही गोष्टी बघता येणार नाही, किंवा त्या उद्देशाचं तसं हे शहरही वाटत नाही की आजूबाजूला असं दाट जंगल असेल किंवा मग त्या जंगलात प्राणी वगैरे असतील किंवा पक्षी वगैरे असतील. पण मी एकदम अचंबित झालो जेव्हा म्हणजे मी तुम्हाला पुढे शेअरच करणार आहे की असे पक्षी तिथं येतात, आणि हिमालयातून सायबेरियातून प्रवासी पक्षी तिथं येतात परळी वैजनाथला. हे जेव्हा मी तिथं फिरलो आणि मला या गोष्टी बघायला भेटल्या तेव्हा मला कळलं की प्रत्येक ठिकाणची परिस्थिती म्हणजे याचा अर्थ परिस्थिती म्हणजे जे वातावरण असतं, जैवविविधता म्हणतो आपण त्याला, प्रत्येक जंगलाची परिस्थिती ही वेगवेगळी असते. आता जसं तिल्लारीला जे आहे ते पानझाडी वृक्ष कमी असतात, तिथं समशीतोष्ण वातावरण असतं, तिथं पाऊस भरपूर प्रमाणात पडतो, त्यामुळे तिथं झाडं असतात, आणि त्या पद्धतीने तिथं ते जे निसर्गात राहणारे प्राणी पक्षी असतात ते तिथं येत राहतात. परंतु परळीला अजून एक वेगळं वातावरण आहे, आणि तिथं पण प्राणी पक्षी हे राहतात, जगतात. ते मला खरंच अनुभवायला भेटलं, आणि त्याच्यामुळेच मी मागचा जो व्हिडिओमध्ये तुम्हाला रेफरन्स दिला की जी दैवी सुरुवात झाली माझी ती त्याचा मूळ उगमच हा आहे. परळी वैजनाथ म्हणजे देववैद्यनाथाचं जे स्वरूप आहे ते त्यांनी दाखवून दिलं की कुठलंही ठिकाण हे वाळवंट जरी असलं तरी तिथे एक परिस्थिती असते, त्या परिस्थितीत जगणारे प्राणी पक्षी असतात, किडे असतात, आणि ते तुम्ही कुठेतरी बघायला पाहिजे आणि ते अनुभव घ्यायला पाहिजे आणि त्याचं कुठेतरी नोंद घ्यायला पाहिजे. तर तोच एक प्रकार माझ्यासोबत घडला आणि मला ती सद्बुद्धी दिली देवाने. त्याबद्दल निश्चितच मी परळीच्या वैजनाथ महाराजांचे म्हणजे देवा वैजनाथाचे धन्यवाद मानतो. आणि खरंच परळीला आजूबाजूला जे निसर्ग आहे तोही अविश्वसनीय आहे, आणि माझी सर्व परळीकरांना विनंती आहे की त्यांनी तो तसाच टिकवून ठेवावा. एक चांगला उद्देश आहे आणि एक चांगलं
वातावरण आहे ते तसंच टिकून ठेवावं अशी माझी परळी आणि परळीच्या आजूबाजूच्या सर्व ग्रामस्थांना एक नम्र विनंती आहे. आता आपण म्हणतोच की प्रत्येक गोष्टीची जी सुरुवात असते ती घरातूनच करावी लागते. तर त्याचप्रमाणे मी सुरुवात केली. म्हणजे आमचं जे क्वार्टर होतं, म्हणजे बिल्डिंग होती, त्यामध्ये 4थ्या मजल्यावर आम्ही राहायचो. तर तिथं चिमण्या यायच्या. तर त्याच चिमण्यांचा मी एक फोटो क्लिक केलेला, हा तो फोटो आहे. आणि जसं तुम्हाला म्हटलं की ही सुरुवात घरातूनच झाली आणि तिथूनच मी सुरुवात केली. म्हणजे सुरुवातीला मी 1 वर्ष काही कॅमेरा काढला नाही आणि नंतर मग 1 वर्षाने हळूहळू घरच्या गॅलरीत जी चिमण्या यायच्या त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली आणि हा तो पहिला फोटो आहे. आता विषय तुम्हाला माहिती असेल की चिमणी जो हा विषय आहे की आता चिमण्या भरपूर कमी झालेल्या आहे. आता थोडं त्याविषयी मी तुम्हाला एक थोडासा माझ्या जे माहितीप्रमाणे मी तयार केलेला होता ते थोडंसं ॲडिशन झालं असेल तर एक AI व्हिडिओ मी तुम्हाला त्याच्या संदर्भात एक सादर करतो. तो माझ्या मते तुम्ही निश्चितच बघावा. तर आता बघा मी तो स्टार्ट करतोय. तो सकाळचा किलबिलाट आठवतोय जो एकेकाळी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक भाग होता. मग गाव असो किंवा शहर, असं वाटायचं की तो आवाज आपल्या बरोबरच जागा होतोय. पण आता तो आवाज कुठेतरी हरवलाय. तर मग आपला हा छोटासा मित्र, ही चिमणी अचानक अदृश्य का झाली? चला या मागची कारणं शोधूया. हे वाक्य म्हणजे फक्त एक आठवण नाहीये, तर ते आजचे एक कटू वास्तव आहे. जो आवाज कधी काळी अगदी सहज कानावर पडायचा, तो आता इतका दुर्मिळ झालाय की तो ऐकणं म्हणजे जणू काहीतरी खास घडल्यासारखं वाटतं. आणि हीच ती शांतता आहे जी आपल्याला खरं तर अस्वस्थ करायला हवी. हा फरक किती मोठा आहे हे इथे अगदी स्पष्ट दिसते. पूर्वी घरांची छपरं, अंगण, झाडं सगळीकडे चिमण्यांचीच वर्दळ असायची. पण आज शहरांच्या या कॉन्क्रीटच्या जंगलात त्या जणू एकटा पडल्यात. ही शांतता फक्त एका पक्षाच्या नसण्याची नाही, तर आपल्या पर्यावरणात होत असलेल्या एका मोठ्या बदलाची ती सूचक आहे. तर किलबिलाटापासून या शांततेपर्यंतचा प्रवास नेमका कसा झाला? ही शांतता म्हणजे केवळ एका पक्षाची अनुपस्थिती नाही, तर ती पर्यावरणातील मोठ्या बदलांचा एक धोक्याचा इशारा आहे. पाहूया यामागे नक्की कोणती कारणं आहेत. सगळ्यात पहिलं आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे निवारा. हो, चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जी सुरक्षित जागा हवी असते तीच आता नाहीशी झाली आहे. म्हणजे अक्षरशः त्यांच्या घरातूनच त्यांना बेघर व्हावं लागलंय. आणि बघा, याचीच सुरुवात झाली थेट आपल्या घरांपासून. ती जुनी कौलारू घरं आठवतात? भिंतींना असलेल्या लहान लहान भेगा, वळचणीच्या जागा, या तर चिमण्यांसाठी घरटी बांधायला अगदी परफेक्ट होत्या, त्यांच्या हक्कांच्या जागा. पण आता सगळीकडे दिसतात कॉन्क्रीट आणि काचेच्या गुळगुळीत इमारती. यात त्यांना आसरा घेण्यासाठी एक छोटीशी फट सुद्धा सापडत नाहीये. आणि ह्याचा थेट परिणाम झालाय त्यांच्या प्रजननावर. विचार करा, घरटी बांधायला जर सुरक्षित जागा नसेल तर त्यांची संख्या वाढणार कशी? निवाऱ्याच्या अभावामुळे त्यांच्या पुढच्या पिढ्या वाढण्यावरच गदा आली आहे. पण गोष्ट फक्त घरांची नाहीये, जगण्यासाठी अन्न सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि इथेही चिमण्यांची मोठी अडचण झाली आहे. त्यांच्यासाठी लागणारे नैसर्गिक अन्नस्रोतच आता खूप कमी झाले आहेत. यामागेही अनेक कारणं आहेत. पहिलं म्हणजे शेतीत वापरली जाणारी रासायनिक कीटकनाशकं. यामुळे लहान लहान किडे मारले जातात, जे चिमणीच्या पिल्लांसाठी मुख्य अन्न असतं. दुसरं म्हणजे आपल्या स्वच्छता मोहिमा आणि पॅकबंद पदार्थांची सवय. यामुळे अंगणात किंवा आसपास पडणारे धान्याचे कणही आता दिसेनासे झाले आहेत. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की या कीटकांच्या कमतरतेचा थेट फटका चिमण्यांच्या पिल्लांना बसतोय. त्यांच्या वाढीसाठी जे प्रथिनयुक्त अन्न गरजेचं असतं तेच मिळत नाहीये. त्यामुळे त्यांची जगण्याची शक्यता खूपच कमी होते. निवारा आणि अन्न ह्या दोन मोठ्या समस्या तर आहेतच,
पण त्याशिवाय आजच्या काळातले काही नवीन धोके सुद्धा या लहान जीवासाठी घातक ठरत आहेत आणि हे धोके आपल्याच बदललेल्या जीवनशैलीने निर्माण केले आहेत. शहरीकरणामुळे होणारी प्रचंड वृक्षतोड, मोकळ्या जागा आणि हिरवळीचा अभाव यामुळे चिमण्यांना विसावा घ्यायलाच जागा उरली नाही. इतकंच नाही तर वाढलेलं हवा आणि ध्वनी प्रदूषण याचाही त्यांच्या आरोग्यावर आणि एकूणच जीवनावर खूप वाईट परिणाम होतोय. आणि या सगळ्या सोबतच आणखी एका आधुनिक धोक्याबद्दल सतत बोललं जातं, ते म्हणजे मोबाईल टॉवर्स. यामधून जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाहेर पडतं त्याचा चिमण्यांवर काय परिणाम होतो यावर अजूनही बरंच संशोधन सुरू आहे. पण काही अभ्यास धोक्याची घंटा वाजवत आहेत. काही अभ्यासांमधून असं समोर आलं आहे की या रेडिएशनमुळे चिमण्यांच्या अंडी उबवण्याच्या क्षमतेवर आणि पिल्लांच्या जगण्याच्या दरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आता जर हे खरं असेल तर त्यांच्या कमी होणाऱ्या संख्येला हा एक मोठाच धक्का आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? ही फक्त एका चिमणीची गोष्ट आहे का? तर नाही. चिमणीचं हळूहळू नाहीसं होणं हे आपल्या सगळ्यांसाठी एक मोठा संकेत आहे. चिमणीची घटती संख्या ही केवळ एका पक्षाची समस्या नाहीये, तर ते आपल्या संपूर्ण पर्यावरणाच्या असंतुलनाचं एक लक्षण आहे. ती जणू एक इंडिकेटर आहे जी आपल्याला सांगतेय की आपलं पर्यावरण निरोगी नाही. आणि म्हणूनच चिमणीला वाचवणं म्हणजे फक्त तिला 4 दाणे टाकणं इतकं मर्यादित नाही. यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीतच बदल घडवावे लागतील. निसर्गासोबत जुळवून घेण्याची, त्याच्यासोबत एक सुसंवाद साधण्याची आज नितांत गरज आहे. शेवटी प्रश्न एकच उरतो, तो किलबिलाट पुन्हा ऐकण्यासाठी आपण काय करणार आहोत? कारण जेव्हा चिमण्यांचा तो आवाज पुन्हा आपल्या अंगणात घुमेल तेव्हाच आपण म्हणू शकू की आपलं पर्यावरण खऱ्या अर्थाने निरोगी आहे. मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? हा जो व्हिडिओ आहे तो AI जनरेटेड आहे आणि AI जनरेटेड व्हिडिओ असल्यामुळे त्याला AI असिस्ट म्हणून म्हटलेलं आहे. पण जनरेटेड बाय मीच आहे. मी AI थ्रू तो तयार केलेला आणि माहिती जी संकलित केली आहे मी माझी स्वतःची केलेली आहे. म्हणजे माझा जो अनुभव आहे, कारण की बरेच वर्ष झाले या फील्डमध्ये मी आहे आणि बरेच निरीक्षण, मला सवयच आहे निरीक्षण करायची. एखादा पक्षी जात असला, एखादा कुठे दिसला, इवन मी ऑफिसला जरी असलो तरी या गोष्टींचं निरीक्षण करतो. आणि त्याच्यामधला एक मुद्दा मी आत्ता तो मेन्शन केलेला आहे की मोबाईल टावर जे असतात, मोबाईल टावरमुळे चिमण्यांची संख्या कमी होते. हे सध्या संशोधन चालू आहे, अजून ते काही प्रूफ झालेलं नाही आहे. पण होऊ शकतं एखाद्या वेळेस असेल पण आणि नसेल पण त्याच्यामुळेच मग मी तिथं म्हटलं आहे की शक्यता आहे. अजून त्याच्यावर पूर्ण रिसर्च झालेली नाही आहे. आणि ते जे शेल्स आहे, म्हणजे अंड्याचे जे कवच आहे, ते थोडंसं कमकुवत होतं आहे असं अंदाज आहे वैज्ञानिकांचा आणि त्याच्यावर संशोधन चालू आहे. तर होप संशोधनामधून काहीतरी निश्चित आपल्याला माहिती मिळेलच. आणि आता जर झालेलं असेल, कारण की मी अपडेट घेतलेलं नाही आहे, झालं असेल तर कोणी मला कळवावं की नाही संशोधन झालेलं आहे आणि हे त्याचं प्रूफ आहे आणि अशा गोष्टी निदर्शनास आलेल्या आहे. कारण की हा जो व्हिडिओ आहे बरेच माझे पक्षी मित्र पण बघतील, माझ्यापेक्षा तज्ज्ञ लोक पण माझे व्हिडिओ बघतात आणि ते मला सजेशन देतात. तर त्याच्यामुळे आहे. आता हे जे आहे, मी हा जो अँगल वरतून काढलेला आहे, मी तुम्हाला सांगितलं की मी घरूनच सुरुवात केली आणि घराच्या गॅलरीमधूनच मला जे पक्षी दिसायचे त्याचा मी फोटो काढायचो. त्याच्यामध्ये ही जी आहे ही साळुंखी आहे, हिला मराठीमध्ये साळुंखी म्हणतात आणि याला कॉमन मैना म्हणतात. कॉमन मैना एक स्टर्लिंगचाच प्रकार आहे. तर तो आहे तो. आता हा जो पक्षी तुम्हाला दिसतो आहे याला इंडियन रॉबिन म्हणतात, मराठीत चिरक म्हणतात. हा छोटा पक्षी आहे आणि मुबलक प्रमाणात आढळतो. तर या पक्ष्याचाही मी वरतूनच फोटो काढला. तुम्ही बघितलं असेल मागचाही फोटो जो तो वरचा अँगल म्हणजे वरतूनच काढलेला होता खाली हे करून. आणि त्यावेळेस माझ्याकडे 300 मिलीमीटरचाच लेन्स होता, म्हणजे निकॉनचा D5600चा कॅमेरा होता. आणि मला वाटतं मी मॅन्युअलीच फोकस करायचा प्रयत्न करत होतो, त्यामुळे थोडीशी नॉईस आलेला आहे. नॉईस म्हणजे काय की थोडी जी इमेज असते त्याच्यामध्ये असे टिंब दिसतात तुम्ही, म्हणजे असे तिथं कलरचे डॉट्स येतात. जे कलरचे डॉट्स आल्यामुळे काय होतं, तुम्ही जर एखादा चित्र जर मोठं केलं
तर ते क्लिअरली दिसतात. तर तो जनरली अंधारात ते सिच्युएशन असते. तर मला तरी वाटते थोडेसे संध्याकाळी काढलेले फोटो आहे, त्याच्यामुळे मग मी माझं जे रिझोल्युशन आहे याचं ते वाढवलेलं आहे, त्याच्यामुळेच तो परिणाम झालेला आहे आणि नॉईस आलेला आहे. याला म्हणतात नॉईस म्हणतात ॲक्च्युली. जेव्हा आपण फोटो काढतो आणि त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी येतात तर त्याला फोटोग्राफीच्या लँग्वेजमध्ये नॉईस असं म्हणतात. तर हा असा चिरकचा फोटो काढलेला आहे, म्हणजे इंडियन रॉबिन, आणि हा सर्व ठिकाणी आढळणारा एक छोटा पक्षी आहे. हा जो आहे आता व्हाईट थ्रोटेड किंगफिशर म्हणतात त्याला. खंड्या नावाचा पक्षी आहे हा, किंवा आपण धिवर म्हणतो त्याला, मला वाटतं धिवरच म्हणतो. तर तो पक्षी आहे हा, म्हणजे मासे पकडून जो खातो तो पक्षी आहे. मी आत्ताच पक्षी सप्ताह झाला 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबरच्या दरम्यान, त्यावेळेस बायोमिमिक्री हा एक सब्जेक्ट होता. तर बायोमिमिक्रीच्या सब्जेक्टमध्ये याचा रेफरन्स दिला. थोडंसं त्याच्याबद्दलही सांगतो की जी जापानमध्ये बुलेट ट्रेन बनली पहिली, तिचा स्पीड तुम्हाला माहिती असेल 350-400 किलोमीटर पर हवरचा होता. आणि जेव्हा ती एखाद्या टनलमधून जायची आणि टनलमधून जेव्हा बाहेर निघायची तेव्हा एक बूम साऊंड यायचा. आणि बूम साऊंड आल्यानंतर जे हवेचं प्रेशर निर्माण व्हायचं त्याच्यामुळे आजूबाजूच्या बिल्डिंग पण हादरून जायच्या. तर याचं संशोधन काही, म्हणजे त्याच्यावर संशोधन केलं तरी काही त्याच्यावर हे निघत नव्हतं, म्हणजे सोल्युशन नव्हतं निघत. त्यावेळेस जे इंजिनियर होते, आता मला नाव नाही आठवत, मी लिहिलेलं आहे त्यांचं नाव पण आहे त्याच्यामध्ये. तर ते इंजिनियर एक निसर्गप्रेमी होते आणि ते एका दिवशी त्यांच्या गावाकडे गेले आणि पॉन्डच्या जवळ, म्हणजे तळ्याच्या जवळ बसले. तेव्हा त्यांना हा किंगफिशर दिसला आणि किंगफिशरने जेव्हा पाण्यात डायव केली मासोळी पकडायला, तर ती डायव बघितली त्यांनी आणि त्याचं चोचीचं निरीक्षण केलं. तर त्यांना असं निदर्शनास आलं की जेव्हा आपण पाण्यावर जोरात हात मारतो, एखादी फ्लॅट वस्तू जर पाण्यावर जोरात आदळली तर जेवढी ती आपल्या जमिनीवर आदळल्या जातो, जो इम्पॅक्ट होतो तेवढाच इम्पॅक्ट पाण्यामध्ये होतो. तर या किंगफिशरला का नाही होत, तर त्याच्या चोचीमुळे. आणि त्याच चोचीच्या आकाराचं त्यांनी जे बुलेट ट्रेनचे पुढचं जे इंजिनचा भाग असतो तर त्याला तसंच आकार दिला आणि तो जो बूम साऊंड यायचा तो पण नष्ट झाला आणि स्पीड पण वाढला बुलेट ट्रेनचा, एनर्जी इफिशियंट पण झाली आणि त्याच्यानंतर जे आजूबाजूच्या बिल्डिंगांना जे कंपन होत होतं ते पण कमी झालं. तर असं पण एक आहे बघा की निसर्ग किती सुंदर गोष्टी आपल्याला शिकवत असतो. तर असा हा खंड्या पक्षी, ज्याच्यामुळे आज जी जापानमध्ये आणि इतर ठिकाणी बुलेट ट्रेनचं जे आपण म्हणतो जे मानक पद्धतीचं जे इंजिन आहे, म्हणजे जे मानक पद्धतीचे जे बुलेट ट्रेनचं जे आकार आहे तो या पक्षावरून घेतला गेलेला आहे. हा जो आहे आता हा सनबर्ड म्हणतात त्याला, सूर्यपक्षी आहे आणि हा अतिशय लहान असा असतो, मला वाटतं 10 सेंटीमीटरच्या आसपास की काहीतरी आहे तो पक्षी आहे. हा कॉलनीतच, म्हणजे आमच्या परळी वैजनाथच्या नवीन कॉलनीतच मी याचा फोटो काढलेला आहे. रुईचं झाड होतं, ते रुईच्या झाडाचा तो मला वाटतं मध पीत होता. त्यावेळेसच मी खाली होतो आणि खाली जाऊन मग मी काढला त्याचा फोटो. प्रयत्न केला, म्हणजे चांगला आला नाही आला मला माहीत नाही, पण एक प्रयत्न केला, कारण की पक्षी आहे शेवटी, त्याचं महत्त्व आणि त्याचा प्रकार आणि त्याचा आकार तो कळण्यास सारखा मी फोटो काढलेला आहे आणि तो तुम्हाला दाखवतो आहे. हे मला वाटतं सनबर्ड भारतात काहीतरी जास्ती प्रजातीने, मला वाटतं 2 ते 3 प्रजाती यांच्या आढळतात आणि सर्वात जास्त जांभळा सूर्यपक्षी म्हणतात, मला वाटतं तोच आढळतो. आणि याची मादीचा कलर वेगळा असतो, याची मादीचा कलर असा नसतो, मादी वेगळी दिसते याच्यात, पण सूर्यपक्षीच असतात ते. तर असा हा सूर्यपक्षी मला परळी वैजनाथच्या नवीन कॉलनीतच
आढळला. आता हा जो पक्षी आहे हा तसा भरपूर प्रमाणात आढळतो, म्हणजे परिवेजनातला तर भरपूरच होते, कॉलनीतच होते आणि बाहेर पण होते, भरपूर आहे. म्हणजे मी आता पुढे तुम्हाला वेगवेगळे ठिकाणं दाखवणार आहे, कारण की परिवेजनातमध्ये मी 3-4 ठिकाणी निरीक्षण केलं. त्याच्यामध्ये पहिली नंबरचं कॉलनी आहे. दुसरा एक मला वाटतं टेकडीवरचा हनुमानाचं मंदिर आहे. तिसऱ्या नंबरला एक ईदगाह मैदान, एक ईदगाहची एक टेकडी होती. त्या टेकडीच्या पुढचा जो राखीव जंगलाचा प्रदेश होता तो, आणि सर्वात महत्त्वाचा जो प्रदेश आहे जिथं मला प्रवासी पक्षी जास्तीत जास्त प्रमाणात आढळले तो म्हणजे वसंतनगर बंधारा, म्हणजे डोंगर तुकई ते वसंतनगर बंधारा या ज्या क्षेत्रात मला जे पक्षी आढळले. तर अशा विविध 4-5 ठिकाणाचं मी हे करणार आहे आणि वेगवेगळा व्हिडिओ करणार आहे. अर्थात आता व्हिडिओ किती लांब होणार किती होणार मला माहीत नाही, पण शक्यतो मी 3 ठिकाणं मिक्सच करणार आहे, कारण की तिन्ही ठिकाणात मला वाटतं त्या मानाने जे पक्षी आहे ते सेमच आढळलेले बऱ्याच ठिकाणी. तर सर्वात जास्त जो वसंतनगर बंधारा आहे, डोंगर तुकई मातेचं मंदिर, ते वसंतनगर बंधारा जो काहीतरी 5-7 किलोमीटरचं काय 3-4 किलोमीटरचं जे माझी फिरस्ती राहायची त्या डोंगरावरून, तर तो पूर्ण एरिया मी कव्हर केला आणि जास्तीत जास्त तिथंच मला पक्षी आढळलेले. पण इतर ठिकाणी पण आहे. आता एक चांदापूरचा मला वाटतं तिथं डॅम आहे, चांदापूरच आहे मला वाटतं त्याचं नाव. तर जर चुकीचं असेल तर मी करेक्ट करेल नंतर. तर त्या डॅमजवळ पण मला एक दुर्मिळ आपला आढळला आहे, म्हणजे येलो लॅपविंग आहे, येलो वॅटल लॅपविंग म्हणतात त्याला. ती थोडी दुर्मिळ आहे, तर ती पण मला तिथं आढळलेली आहे. तर असे मी तुम्हाला तो पण भाग वेगळा करून दाखवणार आहे. आता सध्या माझं कॉलनीवर चालू आहे, म्हणजे जी आमची परळी वैजनाथला औष्णिक विद्युत केंद्राची जी वसाहत होती त्या नवीन वसाहतीतील हे सगळे पक्षी मी तुम्हाला माझ्या घरी बसून किंवा घराच्या आजूबाजूला फिरून जे मी फोटो काढले तेच मी तुम्हाला ते दाखवतो आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे. आता हा जो पक्षी आहे याला वेडा राघू म्हणतात, आणि म्हणजे मला माहीत नाही मराठीमध्ये का नाव ठेवलं. त्याच्यानंतर मला वाटतं अजून एक त्याचं नाव मला वाटतं रानपोपट आहे, मला वाटतं बहिरा पोपट आणि रानपोपट, पाणपोपट असे 3-4 नावं आहे त्याची. आता मराठीत का ठेवले मलाही माहीत नाही, तुम्हाला माहिती असेल तर निश्चित कळवा. पण इंग्रजीमध्ये तो नावाला शोभतो, कारण की ग्रीन बी ईटर, ॲक्च्युली हा बी ईटर आहे आणि हा इतका सुंदर उडतो. याचे जे पंख तुम्ही बघाल उडताना, आणि याचं एक वैशिष्ट्य आहे की हा हवेतल्या हवेत मधमाशीचा, तुम्ही माहिती आहे मधमाशी किती म्हणजे उडण्याची जिची क्षमता जास्त असते, तशा मधमाशीला उडता उडता हा त्याच्या चोचीत पकडतो आणि त्याची शिकार करतो. त्याच्यामुळे याला ग्रीन बी ईटर असं म्हणतात. त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहे, पण मला तिथं आढळलं नाही. मी नंतरच्या पुढच्या सत्रात येणारच आहे, म्हणजे जे भुसावळ आणि मुक्ताईनगर तालुक्यातले जे म्हणजे जळगाव जिल्ह्यातल्या आपल्या हातनूर डॅम आणि बॅकवॉटरचा जो चांगदेव आणि संत मुक्ताबाई मंदिराचा जो परिसर आहे, त्या मंदिरात ग्रीन बी ईटर तर आहेच, पण जे आपण म्हणतो ब्लू टेल्ड बी ईटर ते पण तिथं मला आढळलेले आहे. आणि तोही एक वेगळाच प्रकार आहे. पक्ष्यांमध्ये पण असं समजू नका की एकाच प्रकारचे असतात. जसं आता मी तुम्हाला सांगितलं मैनाचे 2-3 प्रकार आहे, तर तिथं मला तो प्रकार आढळला नाही. पण लॅपविंगचा म्हणजे टिटवी म्हणतो आपण, आता तुम्हाला सांगितलं की लॅपविंगचे वेगवेगळे प्रकार आहे, तर त्याच्यामधले 2 प्रकार मला तिथं परळी वैजनाथ परिसरात आढळले. एक रेड वॅटल लॅपविंग म्हणतात आणि दुसरं एक येलो वॅटल लॅपविंग. तर हे दोघेही प्रकार मला आढळले. तर पक्ष्यांमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. त्यांचा आकार जरी सेम असलं तर चोचीचा किंवा अंगाचा कुठल्या तरी भागाचा जो रंग असतो तो रंग धरूनच बहुतेक वेळेस नावं ठेवलेले असतात. मराठीत बऱ्याच वेळा एकत्र नाव असतात, पण त्या सब स्पीशीज असतात. जसं
सब स्पीशीज म्हणतो आपण, म्हणजे ते उपप्रकार असतात, पण एक प्रकार तोच असतो. म्हणजे मूळ त्यांचा जो आपण म्हणतो की जसं आपल्याकडे म्हणतात ना की कूळ कुठलं आहे, तर ते कूळच आहे एक प्रकारचं. तर ते जे कूळ आहे त्याचं ते कूळ त्या प्रकारचं आहे आणि त्या प्रकारातून ते उपप्रकार आहे, तर म्हणून ते वेगवेगळे असतात. जसं आता ग्रीन बीटर आहे, तर बी इटरमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. मग आपण त्याला वेडा रागू म्हणतो, पण वेडा रागूचे पण वेगवेगळे प्रकार आहे. अशा सब स्पीशीज या जे बाहेरचे रिसर्च करणारे असतील किंवा बाहेरची जी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, ती टेक्नॉलॉजी म्हणता नाही येणार, म्हणजे बाहेरच्या लोकांनी जे आणलं ते आपण त्याच्यामध्ये आत्मसात केलं आणि त्याच्यामध्ये आपण प्रकार शोधलेले आहे. ॲक्च्युली आपल्याकडे ते सगळ्यांना हे एकच म्हणतात. आपण वेडा रागू म्हटलं तर रागू, खंड्या म्हटलं तर खंड्या, तर त्याच्यातही वेगवेगळे प्रकार आहे. पण ते पण समजून येतात आपल्याला, बऱ्याच लोकांना माहिती असतात, त्याच्यामधला प्रकार पण माहिती असतो. पण आपण फक्त एकच शब्द वापरतो, त्यामुळे हे इंग्लिश नावं मी थोडेसे घेत आहे, कारण की त्याच्यामधले उपप्रकार आपल्याला कळायला पाहिजे. तर तोच एक हेतू आहे. आणि हा असा वेडा रागू, याचे अतिशय सुंदर असे मी फोटो काढले. हे सगळे कॉलनीतले फोटो आहे. ते जे मागचे फोटो तुम्ही सगळे बघितले ते तारेवर बसलेले होते आणि ते वरतून मी माझ्या क्वार्टरमधून काढलेले. आणि हे पण हा जो शेवटचा आत्ता जो तुम्ही फोटो बघताय हा ग्रीन बीटरचा, हा मी माझ्या क्वार्टरमधून झूम करून काढलेला आहे. तर मला हा अतिशय सुंदर वाटला. ठीक आहे, क्लिअरिटी आता तेवढी मी सांगू नाही शकत की आहे नाही आहे. मागच्या फोटोमध्ये आहे, थोडेसे जवळून काढलेलं आहे, तुम्ही बघितलं पण असेल तारेवर. तर असा हा फोटो काढलेला आहे आणि असा हा वेडा रागू आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा वेडा रागू? आता हा जो फोटो आहे हा तुम्हाला सगळ्यांनाच ओळखीचा असेल. याला सर्वसामान्य मराठी भाषेत कबूतर म्हणतात आणि इंग्लिशमध्ये म्हणायला गेलं तर रॉक पिजन. आता मुंबईत जो प्रकार चालू आहे की जे कबूतर असतात त्यांच्या विष्ठेमुळे आणि त्यांच्या पंखांमुळे जे श्वसनाचे रोग होतात, तो एक विषय आहे. परंतु तो विषय तिथं का अनुभवायला भेटतो आहे, कारण की तिथं एक प्रथा आहे की तिथं पक्ष्यांना खाऊ घालणे म्हणजे दाणे टाकणे, ही एक प्रथा आहे. मला वाटतं छोट्या शहरांमध्ये, गावखेड्यांमध्ये किंवा थोडंसं मध्यम शहरांमध्ये जरी घेतलं तरी ही समस्या कमी जाणवते. त्याच्या मागचं कारण की यांच्या म्हणजे हे जे कबूतर आहे हे या कबुतरांना यांची शिकार करण्यासाठी शिकारी पक्षी आहेत आणि यांची शिकार ते करतात आणि यांना त्याप्रमाणे अन्न उपलब्ध होत नाही, जसं तिथं खाऊ घालतात, आणि त्याच्यामुळे त्यांचं ब्रीडिंग जास्त होतं आणि त्यांची पॉप्युलेशन वाढते. तर तो प्रकार मला तरी वाटतं लहान सिटीजमध्ये आणि खेडेगावांमध्ये होत नाही, कारण की नॅचरल शिकारी जे पक्षी आहे तेच जर राहिले नाही तुमच्याकडे तर ते शिकार करू शकत नाही. आणि जरी असले आणि त्यांना जर समजा असं उकिरडं खायची किंवा मग हे खायची जर सवय लागली तर ते शिकार सोडून देतात. तो अनुभव मी घेतला आहे मुंबईला वगैरे. मी बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे की ज्या घारी म्हणतो आपण, ज्या घारी असतात त्या गिरट्या घालतात आणि त्या बघा तुम्ही उकिरड्याच्या जवळच गिरट्या घालतात, कारण की थोडंसं काय जे असतं मांस, मटण किंवा काय मेलेलं प्राणी वगैरे तिथं किंवा काही गोष्टी फेकलेल्या असतात, तर ते सहज मिळणारं अन्न असतं, त्याला शिकार करायची आवश्यकता भासत नाही आणि त्यामुळेच ते त्या गोष्टींची शिकार करत नाही आणि म्हणूनच ते कबुतरांची तिथं जे कबूतर म्हणतो आपण त्यांची तिथं पॉप्युलेशन म्हणजे संख्या वाढ होत आहे. आता तेच जर आपण छोट्या सिटींमध्ये आणि याच्यामध्ये बघितलं की त्या प्रमाणात कमी कचरा डेव्हलप होतो आणि कमी कचरा निर्माण होतो आणि तो फेकला जातो. त्याच्यामुळे तिथं एवढा अनुभव येत नाही आणि त्याच्यामुळे जी शिकारी पक्ष्यांची जी शिकारीची प्रवृत्ती असते ती जागृत राहते आणि त्यामुळे जी कबुतरांची पॉप्युलेशन आहे ती कमी करण्यासाठी मदत होते. तर ही अशी सिस्टीम आहे, एकामेकावर अवलंबून ही सर्व सिस्टीम आहे
आणि हिचं आपण जतन करणं आवश्यक आहे. कारण की ह्याच्यातली एक जरी आपण चेन जर तोडली तर ती जी फूड चेन म्हणतो आपण, ती जर तोडली तर हे संतुलन बिघडतं. आणि मुंबईला जो प्रकार झाला कबुतरांविषयी, आणि जे कबूतर आहे म्हणजे हे रॉक पिजन आहे, हे तिथं विलनसारखे दर्शविला गेले. त्याच्या मागचं मूळ कारण त्यांची लोकसंख्या आहे ते नाही आहे स्वतःहून. त्यांची लोकसंख्या आहे, पॉप्युलेशन वाढणं आहे. आणि जे लोक खाऊ घालतात त्यांना, जी आपण म्हणतो ना की खाऊ घालायची सवय, ती ॲक्च्युली बऱ्याच ठिकाणी माझं असं म्हणणं असतं की आपण जे असं म्हणतो ना की नाही हा पक्षी जगवायसाठी आपल्याला असं करावं लागेल, तसं नॅचरली त्याच्यामध्ये इन्स्टिंक्ट असतं, तो खात असतो, भेटत असतं कुठून तरी. एकदमच जर इंडेंजर झाले तर कुठेतरी आपल्याला तिथं मदत करण्याची आवश्यकता आहे. पण जर कुठे तिथं त्यांना काही धोका नाही आहे, त्यांची प्रजाती लुप्त होतच नाही, तर मग का आपण त्यांच्या मागे लागतो आणि का त्यांना अन्न टाकतो आणि खाऊ घालतो? तर कुठेतरी तो एक भाग आहे. आणि दुसरा एक याचा पण व्यावहारिक भाग आहे. जसं आपल्यावर जगण्यासाठी काही पक्षी अवलंबून होते, आपण आपली जी सवय बदलवली त्याच्यामुळे जे पक्षी लुप्त होत आहेत, तर त्यासाठी आपण त्या सवयी परत आणणं आवश्यक आहे किंवा मग त्या गोष्टी करणं आवश्यक आहे. तेवढ्यासाठी तो भाग म्हणून घ्यावा लागतो. पण तुम्ही सर्वच गोष्टीत जर म्हणाल की नाही, सर्वच गोष्टीचा उहापोह करा की नाही या प्राण्याला वाचवायचं तर याला हेच करा, एखाद्या पक्षाला वाचवायचं तर मग त्याला भरमसाठ त्याची लोकसंख्या वाढू द्यायची आणि मग नंतर त्यालाच विलन घोषित करायचं आणि मोकळं होऊन जायचं. आणि मग त्याला मग कुठून तरी आदेश येतात मारण्याचे, पाळण्याचे, काहीतरी करण्याचे. तर तीच तिथं म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला, तीच गोष्ट तिथं येते की माणूसच निर्माण करतो आहे आणि माणूसच त्याला म्हणजे समस्या माणूसच निर्माण करतो आहे आणि माणूसच त्याचं निराकरण करण्यासाठी, त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी त्या प्राण्याला बिचाऱ्याला मारतो आहे किंवा त्या प्राण्याचं जीव घेतो आहे किंवा त्या प्राण्याला दोषी ठरवतो आहे. तर असं माझं मत आहे. तर ही झाली रॉक पिजनची सर्व कहाणीच म्हणावी लागेल त्याला. आता हा जो पक्षी दिसतोय याला प्लेन प्रिनिया आणि मराठीमध्ये वटवट्या म्हणतात, साधा वटवट्या म्हणतात. हाही तिथं जी परळीची आमची कॉलनी होती, नवीन कॉलनी, तिथं हा पक्षी तिथं आढळतो. हा छोटासा पक्षी असतो आणि किडे आणि अळ्या असतात त्या खातो हा. आणि वटवट्या नाव याच्यासाठी ठेवलं आहे की तो आवाज पण तसाच करतो. म्हणजे आवाज वेगळा असतो. वटवट्या म्हणजे असा वटवट आवाज नाही करत, पण कंटिन्यू आवाज काढत असतो, त्यामुळे त्याला वटवट्या म्हणतात. तर असा हा वटवट्यासुद्धा मला तिथं आढळलेला आहे. आता तुम्ही बघत असाल तर मागे ते बाभळी म्हणतो, बाभळीचे काटे आहे, त्या काट्यावर हा वटवट्या पक्षी बसलेला आहे. तर त्याचंसुद्धा एक महत्त्व आहे, कारण की बाभळीच्या काट्यावर बरेच पक्षी, लहान पक्षी असतात. त्यानंतर सरडे म्हणा, बाकीच्या गोष्टी असतात. ते जे एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे तो जो बाभळीच्या झाडांचा जो जंगल असतं त्याचं एक महत्त्व आहे. आणि तुम्हाला मी आता बोललोच की कोकणात काटेरी वृक्ष जास्त दिसणार नाही तुम्हाला. तिथं जरी काटेरी म्हणजे तसं असतं, तिथं जे फळं असतात, लिंबूवर्गीय फळं असतात, त्यांना छोटे काटे असतात, पण तेवढे हार्मफुल नसतात जेवढे आपल्या इथं बाभळी म्हणा किंवा बाकीचे काटेरी जे झुडपं असतात, बोरं म्हणा, तर या प्रमाणात नसतात ते. कारण की तिथं जे वातावरण असतं ते ह्युमिड असतं आणि थोडंसं ओलसरपणा असतो त्या वातावरणात. आपल्याकडचं वातावरण म्हटलं जरी आपण आता हे जरी याचा मराठवाड्याचा भाग असला तरी मराठवाडा, खानदेश किंवा मग विदर्भ यामध्ये थोडंसं वातावरण शुष्क म्हणजेच कोरडं वातावरण असतं, त्यामुळेच हे झाडं जास्त तिथं वाढतात. आणि कोणी असं समजू नये की फार मोठं जंगल म्हणजे मोठे झाडंच असतील. तर हे जे झुडपं असतात ह्यांचं पण फार महत्त्व आहे आणि याच्यावर पण एक
आपण म्हणतो एक इन्व्हायरमेंट आहे, ते एक साखळी आहे ती सुरू असते. तर त्याचाच हा एक प्रकार म्हणायला काही हरकत नाही. कारण की हा जो पक्षी आहे, हा तिथं राहणारे, त्या झाडांवर राहणारे किडे म्हणा, अळ्या म्हणा, तर याच्यावर हा जगतो. आणि अजून पुढच्या भागात आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे तो भुसावळचे जो आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार, एक इंडियन व्हाईट आय म्हणून असतो. तर जे बाभळीला जे आपल्या जसा आंब्याला मोहर येतो तसं बाभळीच्या पण झाडाला त्यांचं फळं की शेंगा ज्या असतात त्याला मोहर येत असतो. तर त्या मोहरवर तो जगतो, म्हणजे मोहर येत असतो असा फळांचा गुच्छासारखंच असतं. तर इंडियन व्हाईट आय म्हणून असतो तो. तर तो छोटासाच पक्षी असतो, एवढा प्रिनियासारखाच पक्षी असतो. तर तो त्याच्यावर जगतो. आणि असं हे जे आहे, हे जे इन्व्हायरमेंट म्हणतो, हे बाभळीचं इन्व्हायरमेंट एक वेगळ्या प्रकारचं पण इन्व्हायरमेंट आहे. तर माझे म्हणजे जर कोणाला माहिती नसेल किंवा बऱ्याच जणांना माहिती असेल, पण ज्या लोकांना माहिती नसेल त्यांना मी एक सांगतो की कुठलंही झाड, पान, फळं ते फळंचं झाड असेल, ते देशी प्रजातीचं जर असेल तर ते निश्चितच आपल्या पर्यावरणासाठी आणि जैवविविधतेसाठी उपयोगी आहे. इतर विदेशी झाडांचा जर आपण विचार केला तर विदेशी झाडांचं महत्त्व त्या ठिकाणी आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण अमेरिकेतलं एखादं झाड आणलं आणि इथं लावलं तर त्याचा इतका उपयोग होत नाही प्राण्यांना किंवा तिथल्या जैवविविधतेला जेवढा उपयोग तिकडं होतो. कारण की तिकडचं जमीन, तिकडचं वातावरण ते वेगळं असतं. एक उदाहरण द्यायचं झालं तर एक ऑस्ट्रेलियन निलगिरी, अष्टमबाबूळ म्हणतात, मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या. जर तुम्ही याचे जर बघितले असाल तुम्ही भाग सगळे आपले तिलारीच्या आठवणी, तर त्याच्यामध्ये मी सांगितलं की ते झाडं भरपूर प्रमाणात लावण्यात गेले. पण ॲक्च्युली काय होतं की ते झाडं, बऱ्याच लोकांचा अनुभव असा आहे की अष्टमबाबूळ म्हणजेच ऑस्ट्रेलियन निलगिरी हे जर झाडं लावल्या गेलं तर त्या जेव्हा वाढतं तर त्या झाडाच्या आजूबाजूची जी जमीन आहे ना, त्यातलं पाणी ते कमी करून टाकतं. म्हणजे याच्या वाढीसाठीच झाडांना भरपूर प्रमाणात पाणी लागतं. कारण की ते आपल्या इकडचे नाहीच आहे ना, ते त्यांना जे पाण्याचा प्रदेश आहे किंवा तो थंड प्रदेश आहे किंवा तिथं जास्त पाणी असतं त्या प्रदेशात ते वाढतात. आणि आपण चूक हीच करतो की आपण विदेशी प्रजाती आणतो आणि आपल्याकडे लावतो आणि असं समजतो की या प्रजाती पण आपल्याला फायदेशीर ठरतील. माणसाला एका दृष्टिकोनातून फायदेशीर ठरू शकतात, पण प्राण्यांना ठरत नाही. आणि तो संशोधनाचा विषय आहे, काही असतील नसतील मला माहीत नाही, पण शक्यतो जेवढ्याही विदेशी प्रजाती आहे त्या शक्यतो जास्तीत जास्त प्रमाणात जैवविविधतेला विशेष मदत करत नाही, असा माझा अनुभव आहे. आता या पक्षाला तुम्ही सगळे ओळखतातच, सांगायची काही गरज नाही. याला पोपट किंवा राघू असे म्हणतात. इंग्लिशमध्ये याला रोज रिंग्ड पॅरिकेट म्हणतात. आणि याच्यामध्ये 2 प्रजाती आढळतात. एक अलेक्झांडर पॅरिकेट, त्याला थोडंसं म्हणजे खाली असं हनुवटीला दाढी असल्यासारखं असतं, तर त्याला अलेक्झांडर पॅरिकेट म्हणतात. आणि हा रोज रिंग असतो, याला एक रिंग असते गळ्याच्या भोवती, आणि मला वाटतं त्याच्या मादीला नसते. आता एक्झॅक्टली तज्ज्ञांनी मला सांगावं, कारण की मादीला मी बघितलेलं नाही आहे. तर त्याची जी मादी असते रोज रिंग पॅरिकेटची, त्याला बहुतेक नसते, की ज्युविनाईल म्हणजे लहानाला नसते असं मला माहीत नाही निश्चित. पण मी बघितलं बऱ्याच वेळा, तर मोठा पोपट जरी असला तरी बऱ्याच वेळा नसते त्याला रोज रिंग पॅरिकेट ज्याला म्हणतात त्याला, त्याच्या मादीला. आता इथं तुम्ही बघू शकता की थोडंसं एवढं काही दिसून नाही राहिलं आहे, क्लिअर नाही आहे. त्यामुळे आता तज्ज्ञांनी मला सल्ला द्यावा याबाबत, किंवा तुम्हालाही माहिती असेल जर असं काही असेल तर तुम्ही मला कळवा. कारण की हे माझं निरीक्षण आहे आणि मला असं वाटतं. तर असं सर्व हा जो प्रवास तुम्हाला मी सांगितला, हा माझ्या घरातूनच सुरू झाला, म्हणजे माझ्या क्वार्टरमधून.
आणि याचा हा भाग पहिला मी बनवतो आहे, कारण की पहिले विचार केला होता की सगळ्याच एकत्र करून पूर्ण भाग बनवावं, पण बरेच भाग मोठे होऊन जातात, कारण की बरेच वेळा मी त्या बाबतीत तुम्हाला त्याच्या मागील काही कहाण्या असल्या, गोष्टी असल्या किंवा अजून काही माझे जे मत असतात ते मी मत तुम्हाला सांगत असतो आणि एक्स्ट्रा जी माहिती आहे मला ती देण्याचा प्रयत्न करत असतो. अर्थात काही लोकांना असेल माहिती, काही लोकांना नसेल, पण निश्चितच काही लोकांना फायदा होतच असेल त्या गोष्टीचा. तर अशा स्वरूपात मी हे व्हिडिओ सतत आणत राहणार. शक्यतो पक्षी वगैरे जास्त दिसतात, त्यामुळे प्राणी वगैरे दिसले तर निश्चितच आता पुढच्या भागात तर इंडियन गझल दिसणारच आहे आपल्याला. म्हणजे डोंगर तुकई जे आहे त्या डोंगर तुकईपासून तर वसंतनगर बंधाऱ्याला जाताना जे इंडियन गझल एक हरणाचाच प्रकार आहे, तर तो मला दिसला, त्याचा पण मी माहिती देणारच. तर असं काही नाही आहे की फक्त मी पक्ष्यांचीच माहिती देतो. जर मला प्राणी तिथं आढळला तर निश्चित मी प्राण्यांची पण माहिती त्या स्वरूपात देणार. आणि हा जो भाग आहे पहिला भाग आहे असं मी जाहीर करतो, हा पहिला भागच आहे. आणि नंतर अजून माझे 1-2 भाग येतील, कारण की ते टायमिंगवर आहे, आता किती टायमिंग होतो आणि किती राहतो. कारण की ऑलरेडी आता तुम्ही बघाल तर पाऊण तासाचा हा व्हिडिओ बनतो आहे. तर मला माहीत नाही, आता बरेच जण एवढा वेळ बघतात, नाही बघत, पण जर बघितलं तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जर बघितला तर मी सांगितलेल्या गोष्टी बरेच तुम्ही अनुभवाल तर तुम्हाला खरं वाटेल. आणि एक माहितीत पण तुमच्या वाढ होईल आणि एक या व्हिडिओच्या माध्यमातून आपलं इंटरॅक्शन पण होईल. आणि काही गोष्टी जर माझ्या बरोबर असेल किंवा माझ्या मान्यतेप्रमाणे असेल तर ते तुम्हाला करेक्ट करता येत असेल तर करू शकतात तुम्ही. तर चला मग हा व्हिडिओचा शेवट आपण इथंच करू. धन्यवाद, थँक्यू. बघत राहा पुढचा परळीचा म्हणजे परळी वैजनाथचा पार्ट पण पुढे बघायलाच. धन्यवाद, थँक्यू.